नमस्कार. मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. तर सध्या आज तारीख आहे 2 तारीख. आज आपल्याला निफ्टीचे ॲनालिसिस करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडीशी 1-2 दिवसाची एक साइडवेज मूव्हमेंट राहू शकते आणि आता अजून एक इथे एक काय बनलेलं आहे बघा. इथे एक आपली गोल्डन स्ट्रॅटेजी बनलेली आहे. जसा ह्या वरच्या हा जो इथं काय बनत आहे बघा. हे जे बॉडी लँग्वेज आहे ते इथं जर सायकॉलॉजीनं तुम्ही जर विचार केला तर आता इथून एक स्पीडमध्ये मोठी मूव्ह येऊ शकते. म्हणजे एक मोठा आपल्याला जवळपास 200 ते 300चा पण मूव्ह इथं एक 100-200चा तर आरामशीर म्हणजे 22,700च्या जवळपास आता निफ्टी आहे. तुम्हाला लवकरात लवकर 22,800 ते 900 लवकरात लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की इथं जर तुम्ही बघितलंत तर हा पॅटर्न बघा इथं ह्या लेवलपासून एक करेक्शन चालू झालेली आहे. म्हणजे 30 तारखेपासून जवळपास 3 दिवसाची करेक्शन कंप्लीट झाली आहे. इथं हा स्पीडमध्ये वर आला आहे खाली गेला आहे आणि इथं काय केलं आहे स्पीडमध्ये एक आपल्याला वरचा बाउन्स मिळाला आहे. कारण की एकदम पॅनिकमध्ये होते सगळे लोकं. इथं सायकॉलॉजीनं तर इथं सगळे लोकं एक्झिट व्हायला पाहिजेत. कारण की माल कोणाकडेच नसणार आहे. एक स्पीडमध्ये मूव्हमेंट आली. इथं काय झालं बघा, एक थोडासा एक छोटा डब्ल्यू बनून इथं वर गेल्यासारखा झाला आणि हा जो एक हे बनवला होता, तो एक वरच्या दिशेनं जर बघितलात तर तुम्ही एक हा असा म्हणजे तिरकस हा असा डब्ल्यू आहे. हा पॅटर्न असं सांगतो की वरच्या दिशेने आपल्याला एक मूव्ह बघायला मिळणार आहे आणि इथं बघा हा एक समजा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे ह्या लेवलला एक पाठीमागचा हा रेजिस्टन्स एरिया आहे. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काय एक सपोर्टचं काम करणार आहे. तर इथंच काय झालं आहे, एक थोडंसं वरची मूव्हमेंट आली आहे. पण इथं लगेच आपल्याला थोडेसे दोजी टाईप कॅन्डल बघायला मिळालेले होते आणि इथे एक साइडवेज मूव्हमेंट आलेली आहे. जर तुम्ही इथं आता ऑब्झर्वेशन केलात, तर ह्या जर लेव्हलच्या खाली इथून जर खाली जर तुटला, तर मग आणखीन खालची एक स्पीडमध्ये मूव्ह बघायला मिळू शकते. पण जर तुम्ही 2-4 टाईम फ्रेम पुढे पाठीमागे असं करून जर बघितलात, तर तुम्हाला एक्झॅक्ट कळतं की इथून आता एक स्पीडमध्ये वरच्या दिशेने एक मूव्हमेंट येऊ शकते. तर आपण बघूयात आता 1:29 झालेत. इथून आता एक कशी मूव्हमेंट येते. माझं तर एक गेस आहे की बाबा इथून एक स्पीडमध्ये आपल्याला वरच्या दिशेनं मूव्हमेंट बघायला मिळणार आहे. तर मी 2-3 दिवसानं डेली व्हिडिओज बनवत आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतच आहे की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि ते एक्झॅक्ट आपल्याला बघायला मिळत आहे. मी जेव्हा तुम्हाला बोललो होतो की 3 दिवस निफ्टी साइडवेज राहू शकते, काय होऊ शकतं. त्याची एकच लॉजिक असतं बघा. इथं जर ह्या लेव्हलनं एक खाली आपल्याला इथं एक ब्रेकडाऊन दिलं होतं. मला असं कळालं की बाबा आता इथून एक ब्रेकडाऊन मिळालेला आहे. म्हणजे त्याच्या अगोदर एक ट्रेंड होता आणि ट्रेंडमध्ये जर एक ब्रेकडाऊन आले आता ह्या 3 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर, मग 3 मिनिटाचे करेक्शन कंप्लीट करणार आहे. सिंपल लॉजिक. मग इथं आपले 3 मिनिट पहिल्यांदा चेक करायचं टाईम कंप्लीट झाला आहे का? 30 तारीख, 1 तारीख आणि 2 तारीख. तर 3 दिवसाचा टाईम फ्रेम जवळपास हा आजचा दिवस मॅक्सिमम इथं साइडवेज राहण्याची शक्यता आहे. आणि इथं जर तुम्ही ही बॉडी लँग्वेज जर बघितलात, तर जवळपास वरच्या दिशेने इथे एक मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस आणखीन शिकायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस पण बघू शकतात. आणि आता थोड्या वेळानं तुम्ही इथं बघा की कशा पद्धतीची वरच्या दिशेची मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.